नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. अतिक्रमण हटवण्यावरून सावंतवाडीत सर्व पक्ष एकवटले. ऑनलाईन लेक्चरसाठी देवगड मध्ये प्रथमेश करतो तारेवरची कसरत. आणि आंदोलकांचे नगराध्यक्षांवरचे आरोप बिनबुडाचे, केतन आसगावकर यांची स्पष्टोक्ती. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. नगरपालिकेनं अतिक्रमणाविरोधात केलेल्या कारवाई विरोधात सावंतवाडीत सर्व पक्ष एकवटले. कोरोनाच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांवर केलेली कारवाई निषेधार्थ असल्याचं सांगत नगराध्यक्षांचा यावेळी निषेध करण्यात आला. यावेळी नगरपालिकेसमोर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा असल्यानं शहराला पोलीस छावणीचं रूप आलं होतं. कोरोनाच्या काळात स्टॉलधारकांवर केलेली कारवाई निषेधार्ह असल्याचं मत यावेळी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं. तसेच नगराध्यक्ष संजू परब यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. फळ विक्रेते, भाजी विक्रेते आणि इंदिरा कॉम्प्लेक्स मधील काळेधारक यांच्या पोटावर पाय आणणाऱ्या नगराध्यक्षांचा परिषदेची दारे बंद करून पोचात शिफ्टी घालून पडणाऱ्या नगराध्यक्षांच्या आणि मुख्याधिकाऱ्यांचा शहर आणि सावंतवाडी नगर परिषद मोती तलावासकट विक्रीस काढणाऱ्या नगराध्यक्षांचा आणि मुख्याधिकाऱ्यांचा पळालो रे पळालो, पळालो रे पळालो. सावंतवाडी शहर सत्ताधारी विकतील अशी खळबळजनक टीका माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी केली आहे. आमचे जे मुद्दे आहेत हे जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम पत्रकार करणार आहेत आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हा जर आज ह्या गरिबांच्या पाठीशी उभा राहिला तर यांची सत्ता ढळमळीत झाल्याशिवाय राहणार नाही. सामान्य माणसाचे प्रश्न आज त्यांचं उदरनिर्वाह आहे, पोटापाण्याचा प्रश्न आहे, संसाराचा प्रश्न आहे, त्यांच्या लहान लहान मुलांच्या संगोपनाचा प्रश्न आहे आणि त्याच्यावर लाथ मारत तुम्ही निघालात. आम्ही तुमचं अभिनंदन केलं. सावंतवाडीचं सोनेरी सिंहासन लोकांनी तुम्हाला दिलं, पण त्या सोनेरी सिंहासनावर ब्लॅक पिलर लोकांना बसवलं गेलं, हे मोठं दुर्दैव आहे. आणि माझं असं म्हणणं आहे, हे भाजी विक्रेते, हे फ्रूट विक्रेते, हे स्टॉल धारक यांच्या जर तुम्ही पोटावर त्यांच्या जर पोटावर येत असाल तर सावंतवाडी जनता रस्त्यावर उतरून तुम्हाला धडा शिकवला जाणार नाही. ही सावंतवाडी आहे, याला एक संस्कृती आहे. सावंतवाडीमध्ये 10 लोकांना रोजगार देऊ शकला का तुम्ही? तुम्ही आधी लोकांना 10 लोकांना रोजगार द्या आणि मग रोजगार काढून घेण्याचे हे उपद्व्याप करा. आता म्हणतील उद्या स्टेटमेंट असेल की लॉकडाऊनच्या काळात त्यांच्यानी गर्दी केली. अरे मग गर्दी करून तुमचे कर्मचारी घेऊन जात आहे, ती गर्दी करून ते गाड्या काढताय, भाजीचा व्यवसाय उद्ध्वस्त करताय, त्याचं काय? आम्ही त्यावेळी सांगितलेलं होतं भाजी विक्रेत्यांना एकत्र आणल्यानंतर कोरोना प्रस्ताव होणार आणि मार्केटमध्ये 5 माणसं मिळाली. जबाबदारी स्वीकारलीत का तुम्ही? नगराध्यक्ष फक्त प्रेस घेऊन नगराध्यक्ष नको, कार्य करा. काम काही नाही, फक्त प्रेसमध्ये फक्त घोषणा करायच्या, वास्तव काय नाही, फक्त या गरीब लोकांच्या पोटावर पाय मारायचे. मतदारांनी नगराध्यक्ष संजू परब यांना निवडून देऊन मोठी चूक केल्याचा घणाघात नगरसेविका अनारुजुन लोबो यांनी केलाय. आणि काउन्सिलमध्येच आवाज उठून चालणार नाही, तर जनतेने सुद्धा जागं झालं पाहिजे आणि जनतेला आता जाग आलेली आहे. आपला म्हणणं घेऊन रस्त्यावर मांडण्यासाठी जनता पुढे आलेले आहे, त्यांचं मी अभिनंदन करते. कारण आजच्या मला आता 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हे असं कधीही घडलेलं नाही जे आता घडतं आहे. आपल्या माहीत आहे की एक जागा आहे ती BOT तत्व, नगरपालिकेची जागा BOT तत्व देण्याचं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये नगरपालिकेचा लॉस आहे. आम्ही त्याला विरोधी नगरसेवक, शिवसेनेचे नगरसेवक, आमच्या गटाचे नगरसेवक कदापि मान्यता देणार नाही. तुम्हाला माहीत आहे की ह्याच्या अगोदर सुद्धा अनेक वेळा झालेले आहे. त्या
बिचाऱ्या भाजीवाल्यांना उठून आतमध्ये बसवलेलं आहे. ते दोन पैसे कुठे मिळत होते त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. आणि असे अनेक अन्याय सगळ्यांकडे दादागिरी केली जाते. यावेळी हिंमत असेल तर आमच्याशी समोरासमोर चर्चेला या, असं आव्हान ॲडव्होकेट बापू गवाणकर यांनी नगराध्यक्ष संजू परब यांना दिलंय. आमची मागणी एकच की जनतेचे प्रतिनिधी म्हणून सावंतवाडीचे नगराध्यक्ष मूळ मडुरा जे इकडे विराजमान झाले, त्यांना एक 25 दिवसापूर्वी नगर परिषदेमध्ये मी विनंती केली होती की राज्य करायचं असेल तर सगळ्यांना बरोबर घेऊन राज्य करा, विरोधी पक्षांना विश्वासात घ्या. त्यांच्या मूलतः त्यांच्यात अहंकार आणि जो उन्मत्तपणा आहे तो अजून कमी झालेला नाही, तर अभि बाकी आहे. फक्त एवढे लोक जमतो म्हणून सांगितल्यावर ही एवढी फौज आणली. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वेळी नगर परिषदेत पुसणार हे याद राखा. एवढी तर होती, दारूवाल्यांच्या मिटिंगा घेत आहे, हां भाजीवाल्यांच्या घ्या ना, भाजी फेकून देत आहे, भाजी फुकट घेत आहे, स्टॉल बंद करत आहे. आणि मग एका नगरसेवकाच्या वाडीत मटक्याचे 10 स्टॉल चालतात, त्याच्यावर करा ना, त्याच्यावर करा कारवाई. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, नगरसेविका अनारुजीन लोबो, नगरसेवक बाबू कुडतरकर, प्रशांत कोठावळे, पुंडलिक दळवी, अमोल साटेलकर, अपर्णा कोठावळे, दर्शना देसाई, नवल साटेलकर, अतुल केसरकर आदी उपस्थित होते. यावेळी नगरपालिकेसमोर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गली गली में शोर है, नगराध्यक्ष चोर है, अरे त्या लपून बसणार आहे नगराध्यक्षाचा निषेध असो. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. कोरोनाच्या काळात डिजिटल इंडियाचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार झालंय. मात्र ग्रामीण पातळीवर इंटरनेटच्या सुविधेअभावी ऑनलाईन लेक्चरसाठी तारेवरची कसरत करावी लागते. ऑनलाईन लेक्चर चुकू नये यासाठी इंजिनियर कॉलेजचा प्रथमेश हा विद्यार्थी वेगळ्या पद्धतीनं इंटरनेट शोधून आपला ऑनलाईन लेक्चर अटेंड करतोय. देवगड तालुक्यातील हिंदळे येथील प्रथमेश मुकुंद बापट हा विद्यार्थी मुंबई येथील AC पाटील कॉलेजला इंजिनिअरिंगचे 3ऱ्या वर्षाचे शिक्षण घेतोय. कोरोना काळात कॉलेज बंद असल्यामुळे आपल्या गावी हिंदळे इथं राहून कॉलेजचं ऑनलाईन लेक्चर अटेंड करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र ते करण्यासाठी त्याला अनेक कसरती कराव्या लागतात. घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाच्या वरती 25 ते 30 मीटर उंचीवर एका काठीला नेटसाठी राउटर बसवला असून त्यामधून इंटरनेट कनेक्ट करून प्रथमेश आपलं ऑनलाईन लेक्चर अटेंड करतोय. 6 तासानं राउटरची बॅटरी उतरली की पुन्हा खाली उतरून तो चार्ज करा. हा त्याचा रोजचा दिनक्रम कॉलेजचा ऑनलाईन लेक्चर चुकू नये यासाठी चाललाय. डिजिटल इंडियाची संकल्पना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यात राजकीय मंडळी व अधिकारी कुठेतरी कमी पडत असल्याचं यावरून दिसतंय. आज ग्रामीण भागात उपलब्ध असणारे इंटरनेट म्हणजे रोजमर्रे त्याला कोण रडे अशी अवस्था झाली आहे. प्रथमेश सारखी असंख्य मुलं आज नेट अभावी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. कोरोना काळात ऑनलाईनला आलेलं महत्त्व लक्षात घेता राजकीय पुढाऱ्यांनी यापासून बोध घेत अशा सुविधा उपलब्ध कराव्यात एवढंच. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला नवी मुंबई येथील AC पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून शिक्षण घेत आहे. सुरू करून साधारण 1 महिना झाला आहे आणि कॉलेज ऑनलाईन लेक्चर कंडक्ट करते. आता कॉलेज माझं प्रॅक्टिकल पण सुरुवात करणार आहे.
पण मला आधी लेक्चरही अटेंड करता आले नाही आणि आता प्रॅक्टिकली अटेंड करता येतील की नाही सांगता येत नाही, कारण इथे इंटरनेटची खूप दुरावस्था आहे. मला इथे इंटरनेट ॲक्सेस करता येत नाही, मला जसा हवा तसा स्पीडही मिळत नाही आणि त्याच्यामुळे मला लेक्चर बसता येत नाही, लेक्चर अटेंड करता येत नाही. म्हणून मी इथे आसपासच्या गावात जाऊन बघितलं की इथे काय आसपास नेट मिळतं का, डोंगरावर जाऊन बघितलं नेट मिळतं का. तर डोंगरावर वगैरे आसपासच्या उंच ठिकाणी साधारण 60 ते 70 फूट उंचीपेक्षा जास्त वरती गेलं तर इंटरनेट मिळतं, जिओचं 4G मिळतं. पण खाली जर का घराकडे आलं तर काही मिळत नाही. म्हणून मी एक आयडिया केली, टू-फायचा जो राउटर आहे तो मी साधारण 25 ते 30 मीटर उंचीला टांगला आहे. तो मी एका काठीला आणि 2 कप्पी आणि दोरीच्या आधारे तिथपर्यंत पोचवतो आणि त्याच्या वायफायवर मी लॅपटॉप कनेक्ट करतो जो माझ्या माळ्यावर असतो आणि त्या लॅपटॉपला रिपीटरसारखं वापरून मी घरात इंटरनेट वापरतो. मी लॅपटॉपवर लेक्चर अटेंड करतो, पण तिथे एवढी क्वालिटी काही चांगली मिळत नाही, इंटरनेटचा स्पीडही एवढा खास नसतो. त्याच्यामुळे जी पिक्चर क्वालिटी असते ती खूप डाऊन असते आणि क्लिअर काहीच दिसत नाही. समोरचे सर जे काय फळ्यावर लिहित आहेत ते वाचतासुद्धा येत नाही आणि काहीच उपयोग होत नाही. इथे जे नेट आहे त्याचा फक्त व्हॉट्सअपचे मेसेज येणे जाणे इतकाच उपयोग होतो. ऑनलाईन लेक्चर साधारण कधी सकाळी 8 किंवा 9 सुरू होतात आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असतात. मध्ये साधारण 15 मिनिटाचा 1 तासाच्या लेक्चरनंतर ब्रेक असतो. मग त्याच्यानंतर काही क्लासेसची लेक्चर असतात ती संध्याकाळी 6 नंतर असतात, ती रात्री 9-9:30पर्यंत कधीही असतात. त्याच्यामुळे जी संध्याकाळची लेक्चर्स असतात ती मला काय म्हणजे संध्याकाळनंतरची जी रात्रीची असतात ती काय मला अटेंड करता येत नाही, कारण मी आत्ता जी लेक्चर अटेंड करतो तिथे घरी बसून काही लेक्चर अटेंड होतात. पण माझ्या जिओ राउटरची कॅपॅसिटी फक्त 6 तासाची आहे बॅटरी बॅकअप. त्याच्यामुळे त्याची बॅटरी डाऊन झाली की त्याला खाली उतरवावं लागतो, 1-1.5 ते 2 तास चार्ज करावा लागतो. तेवढ्या वेळात माझा वेळ फुकट जातो, लेक्चर तेवढं बंक होतं, मिस होतं माझं लेक्चर आणि परत त्याला वरती चढवेपर्यंत 2 तास तरी मध्ये निघून जातात. आत्ता कोरोनाचा काळ आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना फक्त इंटरनेटमधूनच शिक्षण घेता येतं आहे. इंटरनेट ही सगळ्यांसाठी तसं बघावं तर परवणी आहे, पण लेक्चर ज्यांना अटेंड करता येत आहेत, ज्यांच्याकडे इंटरनेट आहे, इंटरनेट एक परवणी आहे, पण ज्यांच्याकडे नेट नाही, इंटरनेटच्या सुविधा नाहीत त्यांचं काय मात्र, त्यांना लेक्चर अटेंड करता येत नाही. ज्यांच्याकडे नेट आहे त्यांचं ठीक आहे, ते सगळे लेक्चर्स अटेंड करू शकतात, जे काय हवे ते कोर्सेस करू शकतात, वाटेल ते करू शकतात. पण ज्यांच्याकडे नेट नाही, जसे की आम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी, माझ्यासारखे अनेक जण आहेत, त्यांना इंटरनेट ॲक्सेस होत नसल्यामुळे फक्त त्यांचं नुकसान होत आहे. आणि मी एक इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे, मला काहीतरी सुचलं म्हणून मी राउटर, हा जो जिओ-5चा राउटर आहे ज्याची बॅटरी कॅपॅसिटी साधारण 6 तासाची आहे, मला 6 तास साधारण लेक्चर अटेंड करता येतं, त्याच्यापुढे नाही करता येत. तर 2 तासाच्या नंतर चार्जिंगला लागतात याला. आणि याला मी इथे साधारण 25 ते 30 मीटर उंचीवर वरती चढवतो दोरी आणि कपीच्या सहाय्याने, बाटलीत टाकून ही बघा बाटली, आणि मी लेक्चर अटेंड करतो. पण मी याचा स्पीड साधारण मिळतो ते 4 to 5 Mbps, जो मॅक्झिमम स्पीड मिळतो. हा एक लेक्चर ॲट अ टाईम चालू असेल तर ते स्ट्रीमिंगसाठी तो इनफ आहे. पण ॲट अ टाईम जर का 2 लेक्चर चालू झाले, की जसं की माझी बहीण आता 11वीत जाते, ती क्लास लावते, तिचे ऑनलाईन लेक्चर्स चालू झाले, तिला पण अटेंड करता येत नाही. जर का 2 सायमल्टेनियसली लेक्चर्स चालू झाली तर व्हिडिओ क्वालिटी घसरते, डायरेक्ट डिस्कनेक्ट होतो, काय चाललं आहे ते ऐकायला येत नाही, बरंच नुकसान होतं. त्याच्यामुळे डायरेक्ट समोरचा प्रश्न विचारत असतो, रिस्पॉन्स देता येत नाही, डिफिकल्टी सांगता येत नाही, काहीच होत नाही. त्याच्यामुळे फक्त इंटरनेटची सोय व्यवस्थित नाही म्हणून फक्त हे नुकसान होत आहे. तर आत्ताच्या काळात इंटरनेट विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर सर्वांसाठी एक अत्यावश्यक गोष्ट बनलेली आहे. आणि आम्ही इंटरनेट इथे मिळतं का याची चौकशी केली. साधारण 2-3 वर्ष आम्ही BSNLच्या ऑफिसमध्ये फिरायला घालतो, त्यांच्याकडनं उत्तर तसं बघायचं तर व्यवस्थित मिळतात, जसं की 15 दिवसात तुमचं काम होईल, हे होईल, ते होईल, पण ॲक्च्युअलमध्ये काहीच होत नाही त्यांच्याकडनं. बऱ्याच अधिकाऱ्यांना भेटून झालं, त्यांच्याकडनं पण काहीच होत नाही. त्याच्यामुळे आम्हाला इंटरनेट मिळत नाही. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, आत्ताच्या काळात इंटरनेट ही शिक्षणासाठी मूलभूत गरज बनली आहे. आणि आत्ता सिंधुदुर्गाचं तुम्ही जर का काही वर्षांचा जर का तुम्ही आराखडा बघितला तर शैक्षणिक गुणवत्तेत टॉपमध्ये आपला सिंधुदुर्ग असतो. आणि आत्ता हाच सिंधुदुर्गात जी मूलभूत गरज आहे इंटरनेटची, जी शिक्षणासाठी आवश्यक आहे, ती अवेलेबल नाही आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. आपलं शासन याकडे काहीतरी लक्ष द्यावं, शासनाने काहीतरी करावं अशी अपेक्षा आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.
बातमीपत्रात किंवा छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाद अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोगर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता बोगटे कंपाऊंड, उद्योगनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घेऊन आली आहे बांबू आणि काजू लागवडीसाठी पडीक जमीन विकास कर्ज योजना. योजनेचा उद्देश जिल्ह्यातील पडीक जमिनीवर लागवड, फलोत्पादन क्षेत्रात वाढ, शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पादनात वाढ, प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी अगदी कमी व्याजदरानं सुलभतेनं करणार पुरेसा कर्ज पुरवठा. हेक्टरी काजूसाठी 5,07,000 तर बांबूसाठी 1,73,000 प्रकल्प खर्च मर्यादित. प्रकल्प खर्चाच्या 75% मिळणार शेतकऱ्यांना कर्ज. संस्था सभासदांसाठी 9.50% तर वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी थेट 10% इतक्या अल्पदरानं होणार कर्ज पुरवठा. तर मग वाट कसली पाहताय? अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेशी. प्रधान कार्यालय सिंधुदुर्ग नगरी. फोन नंबर 023 62 22 90 05 ते 10. डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिंमत तर या मैदानात. डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35, 40, 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26 प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग. आपली माणसं, आपली बँक.
शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी माफक दरातील आरोग्य विमा योजना, युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स, वार्षिक विमा हप्ता फक्त ₹548 प्रति कुटुंब, जीएसटी लागू नाही. अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा ₹5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. स्टॉल हटाव मोहिमेचा निषेध म्हणून मंगळवारी सावंतवाडी नगरपालिकेसमोर सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात आलं होतं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सत्ताधारी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. हे सर्व आरोप भाजप प्रवक्ते केतन आजगावकर यांनी फेटाळून लावत नगराध्यक्ष अतिशय उत्तम काम करत असल्याचं सांगितलंय. की संजीव परबेंनी नगराध्यक्षपदाची सूत्र घेतल्यानंतर यांच्या सगळ्यांच्या पायाखालची वाळू घसरली. कारण जे काही अनधिकृत गोष्टीपासून त्यांना जो काय कुणालाही फायदा होत असेल त्यांना तो फायदा न मिळाल्यामुळे आता ते बिथरले आहेत. याचं कारण कुठल्याही अनधिकृत ह्याला नगराध्यक्षांनी प्रोत्साहन दिलेलं नाही. किंबहुना अनधिकृत काढलेलं आहे आणि त्याची संपूर्ण सावंतवाडीकरांनी वाहवा केलेली आहे. बिल्डर लॉबी कुठे आहे? बिल्डर लॉबी कुणाला दिली आणि बिल्डर लॉबी अशी काय हे विकता येतं का? म्हणजे हे किती एकदम अडाणीपणे आपल्या अडाणीपणाचं प्रदर्शन करतायत. असं का कुणाला विकता येते का? त्याच्यामुळे जे काय जी नगराध्यक्ष संजीव परब यांनी जी काय पावलं उचलली आहेत त्यामुळे ह्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. पुढे आपल्याला जनतेचा कौल मिळणार नाही. कारण जनता सगळे बघते. आज तुम्ही सांगा, आज ज्या गोष्टीसाठी ह्यांचं जे काय आंदोलन किंबहुना काय जे होतं त्या आंदोलनात स्टॉल धारकांच्या बरोबर एकही स्टॉल धारक यांच्याबरोबर नव्हता. मग हे आंदोलन कुठलं होतं? हे पक्षीय होतं का? आणि पक्षीय असेल तर शिवसेनेवाल्यांकडे काही नेतृत्व नाही आहे का की ज्यांना हे दुसऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करावं लागलं? त्याच्यामुळे हे आंदोलन हे अत्यंत फसलेलं आंदोलन आहे. कारण ह्याच्यात कोणीही कुठल्याही प्रकारचा स्टॉल धारक नव्हता. हे तुम्हीही कव्हर केलं आहे. तुम्हालाही माहिती आहे कुठलाही स्टॉल धारक त्याच्यात नव्हता. त्यामुळे हे होते हे कोण होते ह्याचा शोध घ्यावा. मुळात यात ज्यावेळी कारवाई करताना काही बसस्टँडच्या नजीकचे किंवा या परिसरातल्या काही अनधिकृत स्टॉलवर कारवाई केली. त्यावेळी मला वाटतं एक आठवड्याभरापूर्वीच 5-6 दिवसापूर्वी त्यांनीच असं निदर्शनास आणून दिलं की बाबा ही जागा PWDची आहे, त्याच्यामुळे तो अधिकार नगरपालिकेला नाही आहे. मग हे नगरपालिकेच्या समोर काय करत होते? नगरपालिका जर ह्यांचं म्हणणं आहे की नगरपालिका त्यांच्यावर कारवाईच करू शकत नाही, PWDच्या अखत्यारीत देतं आहे, तर नक्की याच्या मागे सगळे जे ज्येष्ठ विधितज्ञ असतील, ज्येष्ठ समाजसेवक असतील, RTIचे कार्यकर्ते असतील, यांना एवढं साधं ज्ञान नाही का की बाबा जी गोष्ट PWDच्या अखत्यारीत येते त्याच्यासाठी निव्वळ नगरपालिकेकडे येऊन सगळ्या कामाचा खोळंबा करायचा, कार्यकर्त्यांचा हे करायचा आणि दिशाहीन प्रकारे आंदोलनाची दिशा भरकटवायची, असे प्रकार चालू आहेत. याचा आधी पहिले यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या जे कोण होते त्यांच्याबरोबर जे सो कॉल्ड नेते जे कोण होते त्यांनी याचा विचार करावा. आणि हे कोरोनाच्या याच्या पार्श्वभूमीवर जी काही लोक ज्यावेळी रस्त्यावर म्हणजे येऊन मदत करण्याची गरज होती त्यावेळी ही माणसं होती कुठे? आज ह्या नको त्या विषयामध्ये येत आहेत आंदोलन करायला काळे फडके लावून, त्यावेळी ही माणसं होती कुठे? ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर. मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्ही जॉईन करा. EIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरिटाईम स्टडीज, EIMS, ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98 198 30 193, यशोदा मॅडम 98 214 76 438. कोरोना साथरोग काळातच वाढलेली वीज बिले माफ करावी यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कणकवलीतील कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशीच अवस्था कोविड-19 मधील लॉकडाऊन नंतर आलेल्या वाढीव दराच्या वीज बिलांमुळे झाली आहे.
वाढीव वीज बिले माफ करावीत यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर वाढीव वीज बिले माफ करण्यासंदर्भातलं निवेदन मोहिते यांना देण्यात आलं. यावेळी कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष राजन चिके, संतोष कानडे, वैभववाडी तालुकाध्यक्ष नासिर काझी, देवगड तालुकाध्यक्ष रवी पाळेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना वीज माफी झालीच पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. वंदे मातरम. वंदे मातरम. आज MSCBचा एवढा सावळा गोंधळ संपूर्ण राज्यभर सुरू आहे. जिल्ह्यात सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याची बिलं जिथं 100 रुपये 200 रुपये बिलं यायची ती 3-3, 4-4 हजार रुपये बिलं आली आहेत. त्याच्याशिवाय पूर्णपणे इथला ठेकेदार यांच्यात जे काही नियोजन लागतं ते नियोजन कुठल्याच तालुक्यामध्ये नाही आहे. सगळ्याच तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या अनेक तक्रारी होत्या आणि म्हणून आज 3 तालुके म्हणजे देवगड, वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातले प्रमुख लोकांनी आज जनतेच्या वतीने इथे निवेदन दिले, मागण्या केल्या आहेत आणि आज त्यांच्याकडे एक गोष्ट कबूल करून घेतली की उद्या येणाऱ्या 18 तारीखला वैभववाडीला स्वतः एसीन सहित एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तिथे जातील आणि तिथले जनतेचे जे अनेक प्रश्न आहेत मग तिथे मध्यंतरी एक 2 वर्षाचा छोटा मुलगा तिथं त्याचा ऍक्सिडेंट झाला MSCBमुळे. आज 2 महिने त्याला न्याय नाही. तर तिथं 18 तारीखला जाऊन त्या तालुक्यातले जे अनेक प्रश्न आहेत तिथे ते प्रश्न तिकडे सोडवण्याची ग्वाही त्याने त्या ठिकाणी दिली. त्याचप्रमाणे देवगडचे प्रश्न अनेक प्रश्न या लोकांनी मांडले. बऱ्याच भागात लाईट नसते, बऱ्याच भागात तिथे नियोजन नाहीये. तुमची जी विद्युत याची कनेक्शन आहेत, शेतीची कनेक्शन आहेत त्याचं नियोजन व्यवस्थित नाही. मग ती सुद्धा 25 तारीखला तिथे सुद्धा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी येऊन स्थानिक लोकांना सगळ्यांना जनतेला एकत्र करून करण्याचं मान्य केलं. त्याचप्रमाणे कणकवली तालुक्याला सुद्धा सेपरेट 6 तारीख त्यांनी दिलेली आहे. अनेक इथले ट्रान्सफॉर्मरचे विषय, अनेक नवे जुने पोल आहेत ते बदलायचे आहेत आणि खूप जे कॉन्ट्रॅक्टर आणि यांचं जे काही साटेलोटे आहेत अधिकाऱ्यांचे या सगळ्यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी आज भारतीय जनता पक्षातर्फे ही जी प्रमुख मंडळी आहेत, मंडळाचे 3 अध्यक्ष या ठिकाणी आहेत, त्यांच्या वतीने आज आजचा हा MSCBच्या विरोधातला एल्गार या ठिकाणी घोषित केलेला होता. जर येणाऱ्या 15-20 दिवसात हे सगळे प्रश्न जर मार्गी लागले नाहीत तर याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन या ठिकाणी करू अशा प्रकारची आज इशारा या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आज MSCBच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिला. याच्यावरती त्यांनी एक गोष्ट सांगितली की बिलं आम्ही जी अशा तक्रारी आहेत त्या तक्रारी त्यांनी घ्यायचं मान्य करून 4-6 महिन्याचं वेगळं बिल त्या ठिकाणी करून त्याच्यात जर समजा मार्ग काय निघाला तर बरीच बिलं तात्काळ आम्ही कमी करून देतो अशा प्रकारची ग्वाही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने दिलेली आहेत. बरीच बिलांच्या बाबतीत त्यांना प्रात्यक्षिकं दाखवली की जिथं 100 रुपये जिथं 200 रुपये बिलं यायची तिथं 2-2 हजार रुपये बिलं आलेली आहेत. त्यामुळे अशा प्रकारची जर बिलं असली तर तात्काळ आम्ही त्या ठिकाणी ती कमी करू, तोपर्यंत पैसे भरण्याची गरज नाही अशा प्रकारची ग्वाही आज कार्यकारी अभियंत्याने या ठिकाणी दिली. जनतेने या ठिकाणी जोपर्यंत खात्री होत नाही आणि जोपर्यंत लोकांचं समाधान होत नाही तोपर्यंत लोकांनी बिलं भरण्याची गरज नाही आहे. आपापले अशी जी वाढीव बिलं असतील ती बिलं त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात लोकांनी तक्रार दिली पाहिजे आणि यांचं म्हणणं की पुढच्या महिन्याचं रिडिंग, कारण अजून रिडिंग घ्यायला लोक जायला तयार होत नाहीत, रिडिंग ज्यावेळी प्रत्यक्षात त्या ठिकाणी घेतील तर मग ते रिडिंग बघून त्याचं नियोजन 4-6 महिन्याचं जेवढं रिडिंग असेल ते नियोजन करून आम्ही त्या ठिकाणी त्या लोकांना न्याय देऊ अशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिली. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. सुशांतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली आहे. रियाची वैद्यकीय चाचणी प्रथम केली जाईल असं सांगितलं जात आहे. सलग 3ऱ्या दिवशी NCBनं रियाची चौकशी केली, यानंतर रियाला अटक करण्यात आली आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीचं नाव पुढे आलंय. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणात तिचं नाव घेतलं गेलं होतं. तिचा ड्रग्ज प्रकरणात सहभाग असल्याने रियाला NSBने ताब्यात घेतले होते. मंगळवारी NSBने या प्रकरणी रियाला अटक केली आहे. रियाला मेडिकल टेस्टसाठी नेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी NSBच्या ऑफिसबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. न्यूज सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. अणाव पणतूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं दिसून आलं. बिबट्याच्या पाऊलखुणा सापडल्यानं वन विभागाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय. गेले 4-5 दिवस अणाव पणतूर परिसरात 2 ते 2.5 वर्षांची बिबट्याची मादी फिरत आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी वन विभागाशी संपर्क साधला असून वन विभागानं या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केलेत. मात्र हा बिबट्या वस्तीत फिरत असून आतापर्यंत त्यानं 5 बोकडांचा फडशा पाडलाय. या बिबट्याला वन विभागानं वेळीच जेरबंद करावं अशी मागणी येथील ग्रामस्थ करतायत. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात किंवा छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका. कोरोनाच्या जाद अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू. मॅनेजमेंट स्टडीजच्या सर्वोत्कृष्ट कॉलेजमध्ये प्रवेश सुरू. महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त मुंबई विद्यापीठाशी संलग्न लोकमान्य ट्रस्टचं देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज म्हणजेच BMS या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू. पात्रता कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण. ओपन कॅटेगरी 45%, इतरांसाठी 40% गुण आवश्यक. आमची वैशिष्ट्ये: सुसज्ज इमारत, वातानुकूलित वर्ग, अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, वसतिगृहाची सुविधा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, चर्चासत्र आणि विविध कार्यक्रम. याबरोबरच विविध कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी आणि कॅम्पस इंटरव्ह्यू. मर्यादित जागा. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, पहिला मजला, रामेश्वर प्लाझा, मोती तलाव नजीक, सावंतवाडी. संपर्क 9420 82 12 99, 9075 33 89 98, 7030 93 80 91 आणि 7030 93 80 92. आजच प्रवेश घ्या. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09. सर्वत्र टाळेबंदी पण शिक्षण मात्र सुरूच. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र शासनानं स्थापिलेलं व UGC मान्यता प्राप्त. आपले शैक्षणिक वर्ष वाया न घालवता आजच मुक्त विद्यापीठात आपला प्रवेश घेऊन निश्चिंत व्हा. उच्च शिक्षणाची सर्वोच्च संधी. BA, BCom, MA इंग्लिश, MCom, रुग्णसहाय्य, MBA, HR, फायनान्स, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरर, तसंच टेक्निकल BCA, MCA, BLIP, MLIP, जर्नलिझम शिक्षणक्रमांचे प्रवेश मार्गदर्शन उपलब्ध. अधिक माहितीसाठी सावंतवाडीतील मुख्य प्रवेश कार्यालयाला संपर्क साधा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र शासनानं स्थापिलेलं व UGC मान्यता प्राप्त. संपर्क डॉक्टर JB नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, सावंतवाडी अभ्यास केंद्र.
आरपीडी ज्युनियर कॉलेज गेट समोर, कॉलेज रोड, सावंतवाडी. 8605 9923 34. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. दोडामार्ग तालुक्यात काजूबीला शेतकऱ्यांना 120 रुपये दर मिळवून देण्यासाठी शेतकरी, काजू बागायतदार व सेवा सहकारी सोसायटी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा दोडामार्ग तालुक्यात सहकारी सेवा सोसायटी, शेतकरी व काजू बागायतदार संघटना यांनी जाहीर सत्कार केला. जिल्हा बँक संचालक प्रकाश कवस यांच्या पुढाकारातून झालेल्या या सत्कार कार्यक्रमाला जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी सुद्धा उपस्थित होते. यावर्षी कोरोनामुळे ज्या काजूबीला गतवर्षी 170 ते 180 रुपये इतका विक्रमी दर मिळाला होता, तोच दर यावर्षी दोडामार्ग तालुक्यात 80 ते 90 रुपये इतका खाली घसरला होता. यामुळे काजू बागायतदार शेतकरी कमालीचे संकटात सापडलेत. अशावेळी सुरुवातीला दोडामार्ग तालुक्यातील काजू बागायतदार शेतकऱ्यांनी संघटना स्थापन करून स्वतःच 120 रुपये दर निश्चित करत शेतकऱ्यांना दिला. या संघटनेला व तालुक्यातील सहकारी सेवा सोसायटी यांना व मागणी असलेल्या स्थानिक व्यापाऱ्यांना या काजू उचल करण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून आवश्यक अर्थपुरवठा केला. त्यामुळे तालुक्यात मोरगाव व आई या 2 सहकारी सेवा सोसायट्या तसेच काजू बागायतदार संघटना व स्थानिक काजू उद्योजक यांनी सुमारे 400 टनहून अधिक काजू बी 120 रुपये दराने खरेदी केल्या. शिवाय या मोठ्या प्रमाणात खरेदी झालेल्या काजू बीला उत्पादक सुद्धा सतीश सावंत यांनी मिळवून दिलेत. त्यामुळे दोडामार्ग येथील शाखेच्या सभागृहात सहकारी सोसायट्या, काजू बागायतदार, शेतकरी संघटना व शेतकरी उद्योजक यांनी सतीश सावंत यांना पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून आभार मानले. जीआयच्या चवीमुळे किंवा जीआयच्या मानांकनामुळे जर दर चांगला मिळाला तर मला वाटतं निश्चित शेतकऱ्यांना सुद्धा चांगला रेट मिळेल. आणि म्हणून बदलत्या ज्या काही गोष्टी लॉकडाऊनच्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र असेल, राज्याच्या वेगवेगळ्या योजना ज्या काही शेतकऱ्यांसाठी येत आहेत, ह्या राबवण्याची जबाबदारी सर्व सोसायटींची, जिल्हा बँकेची आहे, सर्व सहकारी संस्थांची आहे. आपल्याला ह्या धोरणाचा फायदा घ्यावा लागेल. बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून आज तुम्ही या ठिकाणी कृतज्ञता मी तुमची सोसायटीची व्यक्त करीन, तुमच्या बागायतदार संघाची मी कृतज्ञता व्यक्त करीन. खऱ्या अर्थाने तुमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आज हजर आहे. कारण तुम्ही त्या असलेल्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी डेअरिंग केलं आणि डेअरिंग करून आज तुम्ही चांगल्या पद्धतीने आपल्याला 1300 टन हे प्रातिनिधिक स्वरूपात झालेलं आहे. पुढच्या वर्षी आपल्याला जास्तीत जास्त कशा पद्धतीने जास्तीत जास्त सोसायटीपर्यंत पोहोचता येईल. आज जो काय आपल्याला या 2-4 महिन्यामध्ये काजूच्या बाबतीत जो अनुभव आलेला आहे, या अनुभवाच्या आधारे एक चांगलं मॉडेल काजूच्या बाबतीत तरी तयार करता येईल. आणि केंद्र आणि राज्याने एक जिल्हा एक पीक अशा प्रकारची जी घोषणा केलेली आहे, रत्नागिरी आंब्यासाठी त्याने घेतलेला आहे, सिंधुदुर्ग काजूसाठी घेतलेला आहे. आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पद्धतीने काजू आपलं जे पीक घेतलेलं आहे, या काजू पिकासाठी आपल्याला निश्चितच मार्ग काढता येईल की प्रमुख पीक आज झालेलं आहे. आणि त्यातनं मग मला वाटतं काजू या ठिकाणी खरेदी करणं, विक्री करणं, यासोबत काजूचं प्लांटेशन वाढणं, काजूच्या बाबतीत विम्यामध्ये त्या ठिकाणी सतत आणणं, वेगवेगळ्या प्रकारचे जे विमे जे आहेत त्या विम्याचा म्हणजे विशेषतः काजू, आंबा, मला वाटतं आंब्यासाठी सुद्धा या ठिकाणी अद्याप जरी यादी डिक्लेअर झाली नसेल तरी मला वाटतं विमा कंपनीशी संपर्क साधल्यानंतर साधारण एक 22 कोटी रुपये साधारण विम्यासाठी येण्याची, नुकसान भरपाईची शक्यता आहे. येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये अधिकृत त्याचं विमा कंपनीकडनं परिपत्रक येईल. पण जी काही खाजगीतली त्या कंपनीकडनं माहिती मिळते आहे, या जिल्ह्यामध्ये हवामान आधारित जो विमा आहे हा साधारण 22 कोटीपर्यंत जाईल. पण आपण येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यापासून जीआय मानांकनाची जी चळवळ जी आहे, ही चळवळ आपण एकत्रित येऊ. शेवटी प्रत्येकाची जबाबदारी आहे. मी समजा जिल्हा बँकेचे चेअरमन आहे, दळवी साहेब आहेत, एखाद्या सोसायटीचे आहेत, एखाद्या संस्थेचे आहेत, गवत साहेब आहेत, तुम्ही आहात, जे सभासद आपण एकत्रित जर आलो
आणि ही चळवळ जर चांगल्या पद्धतीने राबवली तर मला वाटतं शेवटी तुमची आमची जबाबदारी शेतकऱ्यांच्या मालाला चांगलं रेट देणं आणि त्या शासकीय योजना राबवणं. या योजना आपण राबूया. पुन्हा एकदा इथल्या बागायतदार संघाला या ठिकाणी सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यामध्ये देसाई सुद्धा असतील आणि त्यांचे इतर सहकारी आणि सोसायटीचे आई आणि मोरगाव या सोसायटीचे चेअरमन संचालक मंडळाला धन्यवाद देतो. 3600 रुपयावरून GI मानांकनाचा जो काही दर होता त्या GI मानांकनाच्या सभासदांसाठी आज 1800 रुपयापर्यंत त्या ठिकाणी अधिकृत त्यासाठी जवळजवळ 50% चार्जेस म्हणजे GIचे कमी झालेले आहेत. आणि म्हणून मी सर्व बागायतदार असतील, सोसायटी असतील, आपण ऑक्टोबर महिन्यापासून ही मोहीम राबूया की जास्तीत जास्त शेतकरी आपण GI जे आहेत GI मानांकन GI सभासद होतील आणि शेवटी GI झाल्यानंतर त्यांचं प्रोसेसिंग सुद्धा GI होईल आणि त्या पिशवीवरती सुद्धा GI येईल. आपल्याला त्या दृष्टिकोनातून ह्या वर्षी हा प्रयोग करावा लागेल की GIच्याच काजू घेऊन GIचं असलेल्या पिशवीवरती GIचं येईल आणि मग आज जी काही आफ्रिकेचे काजू, परदेशातनं येणारे काजू, इथल्या आमच्या जिल्ह्यातल्या काजूमध्ये जी भेसळ होते आहे ही भेसळ निश्चित या GIमुळे थांबेल. आणि मला वाटतं GIचा जो काही काजूचं या ठिकाणी जे उत्पादन होईल त्याला दर सुद्धा चांगला मिळेल. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. माणगाव खोऱ्यात वाडोस ग्रामपंचायत क्षेत्रात 3 ठिकाणी कोरोना संक्रमणानं बाधित 15 रुग्ण सापडले व माणगाव खोऱ्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. मात्र अशाही परिस्थितीत संजू विरनोडकर आणि टीमनं गोठोस, पोयसेवाडी, कोळंबवाडी तसेच वाडोस ग्रामपंचायत लगतच्या देऊळवाडीवर जात निर्जंतुकीकरण केलं. गोठोस ग्रामपंचायत मार्फत शासनानं संबंधित क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केलंय. उपसरपंच गोठोस योगेश बेळणेकर व भाजप नेते अमित परब यांनी संजू विरनोडकर यांच्याशी संपर्क साधला असता या टीमनं बांदा येथील कार्य आटपून त्वरित गोठोस येथे सायंकाळी कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई केली. गोठोस पोयसेवाडी इथं सर्वात 7 महिला व 5 पुरुष असे एकूण 12 रुग्ण सापडलेत. ते घर व आजूबाजूचा परिसर निर्जंतुक करण्यात आला. तसेच कोळंबवाडी येथील दवाखाना, संबंधितांचं घर, आसपासची घरं, वर्दळीच्या जागा निर्जंतुक करण्यात आल्या. त्यानंतर वाडोस ग्रामपंचायत कार्यालयाच्या लगतच्या देऊळवाडीवर कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानं ही संपूर्ण वाडी, प्रत्येक घरोघरी ग्रामपंचायत कार्यालय व दुकाने निर्जंतुकीकरण करण्यात आलं. यासाठी माजी पंचायत समिती सभापती RK सावंत, वाडोस उपसरपंच योगेश बेळणेकर, डॉक्टर सुर्वे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर परब, दादा बेळणेकर, माणगावचे केशव भरतू व ग्रामस्थांनी संजू विरनोडकर टीमचे आभार मानलेत. या कार्यात आकाश मराठे, सचिन घाडी, संतोष तळवणेकर यांनी परिश्रम घेतले. नमस्कार, संजू विरनोडकर साहेब. आपण आमच्या गावात वाडोसमध्ये कोविडचे पेशंट मिळाल्यानंतर कोणीही डेअरिंग करत नाही किंवा जीवाच्या भीतीने कोण बाहेर पडत नाही. अशा वेळी खरा कोरोनाचा योद्धा कोण असेल तर संजू विरनोडकर हे स्वतः जातीनिशी स्वतः फवारणी करून त्या लोकांना एवढा आधार देत आहेत आणि भीती जी लोकांच्या मनात आहेत ती दूर करत आहेत. स्वतः पाईप घेऊन ह्या ठिकाणी त्यांनी फवारणी केलेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट काम तालुक्यात आणि जिल्ह्यात चालू आहे त्यांचं. खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. राजकारणी खूप झाले आणि खूप होत आहेत, फक्त चौकटीत बसून सांगतायत. पण खरा योद्धा जर कोण असेल तर संजू विरनोडकर सारखा आमचा माजी मित्र, मी माजी पंचायत समिती सभापती RK सावंत, खरोखर वाडोसच्या वतीने त्यांचे आभार म्हणजे शतशः आभार मानतो आणि ऋणी आहोत. कारण अशा वेळी शेजारी सुद्धा आपल्याकडे ढुंकून बघत नाही तर जवळजवळ 20 किलोमीटरवरसून धावून येऊन स्वतः या ठिकाणी स्वतः फवारणी करतात. एवढा कौतुकात्मक काम करणारे जिल्ह्यातल्या माणसाचं खरं म्हणजे कौतुक करायला पाहिजे होतं. सर्व राजकारण्यांनी, सर्व पत्रकारांनी ह्याचा खरोखरच विचार करून त्यांना खरी प्रसिद्धी म्हणजे काय, अशा त्यांच्या उत्स्फूर्त कामाला पाठिंबा देऊन द्यायला पाहिजे. अजून त्यांच्यासारखे अजून कैक लोक निर्माण झाले पाहिजेत, म्हणजे खेड्यापाड्यातील लोकांना भयमुक्त होता येईल आणि ह्या अशा फवारणी होऊन कोरोनामुक्त करण्यासाठी ह्यांचं खरोखर सहकार्य लाभेल. धन्यवाद. देवदूत म्हणून आलेत असंच मला समजतो.
ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्स प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. अतिक्रमण हटवण्यावरून सावंतवाडीत सर्व पक्ष एकवटले. ऑनलाईन लेक्चरसाठी देवगड मध्ये प्रथमेश करतो तारेवरची कसरत. आणि आंदोलकांचे नगराध्यक्षांवरचे आरोप बिनपुडाचे, केतन आसगावकर यांची स्पष्टोक्ती. हेडलाईन्स प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचं. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महान चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉयट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात डॉयट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉयट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं डॉयट्स फार सादर करत आहे. ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35, 40, 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 7 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26 085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. तुमचा यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी. प्रवेश सुरू, ॲडमिशन ओपन. IIT, JEE, NEET, MST CET अँड नाटा NDA कोचिंग आणि स्टेट बोर्ड परीक्षांची तयारी. ऑनलाईन बॅचेस सुरू. मर्यादित जागा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक, प्रशस्त इमारत. हवेशीर क्लासरूम, सुसज्ज लॅबोरेटरी, बस तसंच वसतिगृहाची सोय. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा. तुमच्या यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी. श्री पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज, मुंबई गोवा हायवे, वाडी हुमरमळा, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. सचिव इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी संपर्क परब सर 9158 78 83 45, परब मॅडम 94 052 38 763, रुपनर सर 94 20 97 78 22, राहुल सर 94 033 50 474, मुनगेकर सर 70 577 44 88 5. सिंधुदुर्ग अकॅडमी.